नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीमध्ये सबंध राज्यातल्या मतदारांनी दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने मला विजयी केलं. त्याबद्दल सर्व डॉक्टर बंधू भगिनींचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि जी जबाबदारी मतदारांनी माझ्या डोक्यावर टाकलेली आहे, ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणानं आणि सक्षमपणाने सांभाळण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ही आधुनिक वैद्यकशास्त्राचं किंवा वैद्यकशास्त्राची व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचं नियमन करणारी संस्था आहे. त्याच्यामुळं ह्या व्यवसायाशी निगडीत असलेले सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना पण न्याय देण्याचा प्रयत्न करील, पण त्याच वेळेला रुग्णांचं अहित होणार नाही याची पण दक्षता घेतली जाईल. डॉक्टरांवरील हल्ल्याचा विषय हा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अखत्यारीत येत नाही, तो राज्य शासनाच्या अखत्यारीत येतो आणि इंडियन मेडिकल असोसिएशन त्याच्यासाठी सतत प्रयत्नशील असते. इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टरांची संघटना आहे. त्याच्यामुळे डॉक्टरांच्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींचा सातत्यानं पाठपुरावा करणे आणि सरकारकडून त्या गोष्टी मान्य करून घेणे हे काम इंडियन मेडिकल असोसिएशन करत असते. संबंधित निवडणूक 26 एप्रिल रोजी झाली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान झालं आणि 30 तारखेला त्याचा निकाल लागला. बेसिकली आपली महाराष्ट्र मेडिकल कॉलेज कम्प्लिटली डिजिटलाइज आहे, संगणकीकृत आहे. त्याच्यामुळं कधीच डॉक्टरांना मुंबईच्या ऑफिसमध्ये जायची गरज पडत नाही, कारण आपले सगळे फंक्शन्स किंवा सगळे कार्य महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे हे ऑनलाईन पद्धतीनं होतात. त्याच्यामुळे ती अडचण आमच्या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारची नाही. पुनश्च एकदा ज्या मतदारांनी एवढ्या प्रचंड बहुमताने मला विजयी केलेले आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जी जबाबदारी टाकली आहे ती अतिशय प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.